मशालले वोट म्हणजे दारूले वोट, त्याले वोट कोणीच देऊ नका, त्याचा सत्यानाश होईल, त्याचा खाना खराब होईल। गजानन लवटे यांना मतदान करू कोणीच नका, कारण त्यांचं दारूचे दुकान आहे, त्यांना निवडून आणायचं नाही। गजानन लवटे कोणता लवटे फावटे होते, किडे पडून मरून सत्यानाश खराब होईल त्याचा, आम्हाला पाहिजे नाही तो। हां, दारू सरकार नाही पाहिजे, दारूची कशी सरकार म्हणजे होणारी पिढी किती खराब होऊन जाईल, नवीन पिढीवर काय असर होईल, नवीन पिढीवर मग ते लोळस लावतील असे। नमस्कार। अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता चांगलीच रंगत पाहायला मिळते। तर या मतदारसंघामध्ये सध्या चौरंगी लढत असून यात शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी व युवा स्वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांच्यामध्ये ही लढत दिसून येते। मात्र दर्यापूर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून गजानन लवटे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांना या मतदारसंघामध्ये आता महिलांकडून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे। याचं नेमकं कारण काय, तर गजानन लवटे यांच्या अंजनगाव शहरामध्ये दारूचे व्यवसाय आहेत, तर या दारूमुळे तरुण पिढी व कुटुंब बर्बाद होत आहे। त्यामुळे मशालचा उमेदवार हा दारू विकणारा उमेदवार असल्यामुळे महिला आता आक्रमक झाल्याचे दिसते। त्यांनी मशालला मतदान करू नये असा थेट आरोपच केलेला आहे। तर मतदारसंघातील विविध भागातील महिलांनी आपला भावना व्यक्त केल्या आहे, पाहूया। गजानन लवटे कोणता लवटे फावटे होते, किडे पडून मरून सत्यानाश खराब होईल त्याचा, आम्हाला पाहिजे नाही तो। हां, कोणता गजानन लवटे फावटे होते, उद्ध्वस्त करून टाकले लवडी जाईन हरामखोरानं, हरामखोर हरामखोर किडे पडून त्याला मरेन तो, किडे पडून सत्यानाश खाना खराब होईल त्याचा, किडे पडून मरून जाईन तो। हां, मरून जाईन तो, खाना खराब होईल त्याचा। कोणता गजानन लवटे फावटे होते, गजानन लवटे हात ना ते दारू आले अंजनगावचे, आम्ही त्याला मत देत नाही, सरे घर बरबाद केले दारूनं, आणि आम्ही त्याला मत देऊ काय, आम्ही त्याला मतच नाही देत, पण त्याला येवावी नाही आमच्या घरा लगू। घर दुरुस्त झाले काय त्याला मत द्यायला होता बापा, आम्ही देत नाही त्याला मत, आमचं घर नाही सुधारलं अजून, सारा दारू तर डुबेला आहे ना, पोरगई सारे घर दार नवरा त्याच्यातच आहे ना, आणि ते बाई हमेशा आमच्या इकडे येत राहते, त्या बाईले मदत करतो आता, उभी दारूवाल्याला देतच नाही, दारूच्या दुकानात ना आम्ही त्याला देत नाही मत। मशालले वोट म्हणजे दारूले वोट, त्याले वोट कोणीच देऊ नका, त्याचा सत्यानाश होईल, त्याचा खाना खराब होईल, त्याचा घराचा सत्यानाश होऊन जाईल। दारूले वोट दिलं तर साऱ्या घराचा धिंगाणा आहे, लेकरं बाकरं उघडे पडतील तुमचे, तुम्ही अजिबात त्याले वोट देऊ नका। तुम्ही जर वोट दिलं तर तुमच्या घराचा धिंगाणा झाला, तुमचे नवरे दारू पितात, तुमचे लेकरं दारू पितात, साऱ्या घरादाराचा सत्यानाश आहे दारूच्या पायी। म्हणून तुम्हाला सांगतो त्या मशालले वोट देऊ नका, मशाल म्हणजे दारू। गजानन लवटे यायले मत कोणी देऊ नका, त्याचे 4-4 दुकानं 5-5 दुकानं गावात लावून राहिले, ते अजिबात त्याला वोट द्यायचं नाही। एवढी घराचे घर उद्ध्वस्त केले, हेच माझी विनंती आहे, त्याला कोणी वोट देऊ नका। तुम्ही मत द्याल तर यायलेच द्या, आपल्या पाण्याला मत द्या। गजानन लवटे यांना मतदान करू कोणीच नका, कारण त्यांचं दारूचे दुकान आहे, त्यांना निवडून आणायचं नाही। असे जगात किती संसार उद्ध्वस्त होत आहे, सर्व फॅमिली सर्व गावांना सांगते की या उमेदवाराला निवडून आणायचं नाही। दारूमुळं कितीकच घर बर्बाद होत आहे, असे सर्व फॅमिलीला सांगते, गावातल्या बायांना सांगते की हे काय म्हणता, कोणाची सत्ता पाहिजे? सत्ता राणाची सत्ता येईल हो का, असं वाटते। येऊद्यात कोणी मग इकडे रमेश बुंदिले। हो का, त्यांनाच का बरं, पण मग बाकीचे उभे आहे, नवीन चेहऱ्याने पाहिजे का? नवीन म्हटलं म्हणजे आता कसं याचे कामं आहेत ना, बुंदिले साहेबांची कामं आहेत ना, त्यामुळे लवटे यांच्यातही बुंदिले आणि लवटे यांच्यातही फाईट सुरू आहे, मग फाईट त्यांच्या दोघातच राहील। आणि त्यांचं लवटे यांचे सगळीकडे उत्तर आहेत की, म्हणजे लवटे यांच्याबद्दल खूप अशी जनतेची उत्तर आहेत की त्यांचा दारूचा व्यवसाय आहे, आणि अशी सरकार जर मग निवडून आली तर तुम्हाला म्हणजे अशी आता सरकार चालते का? नाही नाही, दारूवाली कसं चालणार आहे, लवटे म्हटलं म्हणजे नवीन झाले ना ते शेवटी। असं जर काही निवडून आलं तर मग त्याचा मतदारावर परिणाम होईल का? हो हो, परिणामावर होईल, पुढच्या पिढीवर किंवा मग आताचे जेवढी जनरेशन आहे त्याच्यावर परिणाम होईल का? हो होऊ शकते ना परिणाम। मग तुम्हाला कोण पाहिजे? आम्हाला तर कसं आहे, बुंदिलेवरच अपेक्षा आहे, दारू सरकार नाही पाहिजे।
नाही पाहिजे. दारूची कशी सरकार म्हणजे होणारी पिढी किती खराब होऊन जाईल. नवीन पिढीवर काय असर होईल याचा? नवीन पिढीवर मग ते नळच लावतील असे एका ठिकाणी, इथं एक नळ, तिथं एक नळ, तिथं एक नळ. तसेच तर त्याच्याजवळ 2 बिअर बार आहेत मोठे मोठे, आणि एक बाजारात आहे दुकान मटण हॉटेलचं बिर्याणी म्हणून. मग तुम्हाला अशी सरकार नाही पाहिजे. असे सरकारही नाही पाहिजे, असे माणसंही नाही पाहिजे.